हाय हॅलो श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ही बघा माझी मेहंदी कशी वाटते तुम्हाला. मी माहेरी असताना असा एकही दिवस नसायचा की त्या दिवशी माझ्या हातावर मेहंदी नसायची. तो मेहंदीचा कोन संपेपर्यंत मी हातावर मेहंदी काढत राहायची, इतकी मला ती आवडायची. तसं तर तुमचा आणि आपला हा मेहंदीचा आवडीचा भाग आहे. ही पहा, माझ्या भावाने बाटली आणली आहे, मला खूप आवडली आहे. त्याला खूप म्हणाले माझ्यासाठी आणायची ना बाटली, मला दे, तू दुसरी घे. तो नाही म्हणाला, कारण ती बाटली खूप छान आहे, आपण ती शो म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्याच्यावर स्टँडर्ड पण आहे, त्याच्यावर पेंटिंग केल्यावर ती अजून खूपच भारी दिसणार आहे. पण ठीक आहे, मी त्याला म्हणलं शाळेत नंतर दुसरी आण. इथे माझ्या बाळाचा मस्ती करायचा मूड झालेला आहे, तर तेवढंच त्याच्यासोबत मस्ती. बस, आपल्या आयुष्यात तर बरंच काही चालत असतं, पण बाळामुळे तरी का होईना आपला तेवढा क्षण खरंच मस्तीमध्ये जातो. आणि आपल्यासोबत जे काही आहे ते खरंच मागं राहतं. खरंच बाळ असल्यावर खरंच ही मजा आणि मस्ती, खरंच आपण बालपण जगू शकतो. बाळामुळे का होईना पण आपण आपलं बालपण जगू शकतो. पण बघा, माझ्या आईने एका कामात 2 कामं केली. ती गेली होती काकूकडे दुसऱ्या कामासाठी, पण परत येताना बघा काय घेऊन आली. सीझनचं पहिलं सीताफळ. माझी आई खरंच ग्रेट आहे ना. तुम्हाला आवडतं का सीताफळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडत असेल तर किती आवडतं, किती प्रमाणात तुम्हाला आवडतं हे नक्की सांगा. चला, आमचा जडीबुटीवाला नेहमीप्रमाणे जडीबुटी तयार करायला बसला. कसा वाटला तुम्हाला आमचा जडीबुटीवाला? अजून एक, ती बाटली काचेची आहे का प्लॅस्टिकची आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा जडीबुटीवाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण सकाळी 6 वाजल्यापासून माझ्या वडिलांची घाई असते. जडीबुटीवाल्याची झोप काही संपत नाही आणि तो काही उठत नाही लवकर, आणि वडिलांची घाई असती, त्यांना औषध घ्यायची घाई असती. जडीबुटीवाला हाक मारून देतात, पण आमचा जडीबुटीवाला काही उठत नाही. आम्ही हसतो वा. तरी आज दररोज त्यांनी लवकर सांगत, आज कस काय शांत बसले. जडीबुटीवाल्याची झोप भंग का नाही केली काय माहीत.